श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो, मेष राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यापासून एखादे महत्त्वाचे काम वारंवार अडकत आहे का? भरपूर मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही आहे का? खर्च वाढत आहे पण उत्पन्न त्याच वेगाने वाढत नाही असे वाटते का? किंवा परदेश, नोकरी, व्यवसाय किंवा आर्थिक बाबतीत सतत काहीतरी अडथळे येत आहेत का? जर यापैकी एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण 26 जुलै 2026 पासून 10 डिसेंबर 2026 पर्यंतचा काळ मेष राशीच्या अनेक व्यक्तींसाठी महत्त्वाचे बदल घेऊन येऊ शकतो. पण लक्षात ठेवा, हा व्हिडिओ भीती निर्माण करण्यासाठी नाही, उलट कोणत्या संधी तुमच्यासमोर येऊ शकतात आणि कोणत्या चुका टाळल्या तर अधिक चांगले परिणाम मिळू शकतात हे समजावून सांगण्यासाठी आहे. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात शनीला कर्माचा न्यायाधीश मानले जाते. अनेक जण शनीचे नाव ऐकताच घाबरतात, पण शनीचा खरा अर्थ शिक्षा नाही, तर आपल्या कर्माचे योग्य फळ मिळणे हा आहे. जे प्रामाणिकपणे मेहनत करतात, नियम पाळतात आणि संयम ठेवतात त्यांना शनी अनेकदा उशिरा का होईना पण अपेक्षेपेक्षा मोठे यश देऊ शकतो. शनी वक्री म्हणजे काय? सर्वप्रथम शनी वक्री म्हणजे नेमके काय हे समजून घेऊया. वक्री म्हणजे ग्रह प्रत्यक्षात मागे फिरत नाहीत. पृथ्वी आणि त्या ग्रहाच्या गतीमुळे तो आकाशात मागे सरकत असल्याचा भास होतो. ज्योतिषीय परंपरेत हा काळ आत्मपरीक्षण, जुनी अपूर्ण कामे पूर्ण करणे, चुका सुधारण्याची संधी आणि संयमाची परीक्षा असा मानला जातो. म्हणूनच या काळात घाई करून घेतलेले निर्णय नंतर बदलावे लागू शकतात, पण शांतपणे विचार करून केलेले काम दीर्घकाळ टिकणारे ठरू शकते. शनी जणू आपल्याला एक प्रश्न विचारतो, तू जे करतो आहेस ते योग्य पद्धतीने करतो आहेस का? जर उत्तर होय असेल तर हा काळ तुमच्यासाठी प्रगतीचा ठरू शकतो. मेष राशीसाठी हा काळ का महत्त्वाचा आहे? मेष राशीचे व्यक्ती स्वभावाने धाडसी, वेगवान आणि निर्णयक्षम असतात. नवीन संधी लगेच स्वीकारण्याची त्यांची तयारी असते, पण कधीकधी हाच उतावळेपणा अडचणी निर्माण करतो. या काळात संयम हा तुमचा सर्वात मोठा साथीदार ठरणार आहे. तुम्हाला वाटेल की काही कामे खूप हळू चालली आहेत, पण लक्षात ठेवा, प्रत्येक विलंब वाईट नसतो. काही वेळा तो भविष्यातील मोठ्या चुकीपासून वाचवणारा असतो. गेल्या काही महिन्यापासून जर एखादा प्रकल्प, कागदपत्रांची प्रक्रिया, शासकीय काम आणि आर्थिक व्यवहार अडकले असेल तर या काळात त्यात हालचाल दिसू शकते. ज्या लोकांनी अनेक ठिकाणी अर्ज केले आहेत, मुलाखती दिल्या आहेत किंवा उत्तराची वाट पाहत आहेत त्यांना सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच प्रत्येक संधीचे नीट मूल्यमापन करा. फक्त लवकर निर्णय घ्यायचा म्हणून कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करू नका. परदेशात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाचे स्वप्न पाहणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आशादायक ठरू शकतो. जर विजा, पासपोर्ट, प्रवेश प्रक्रिया किंवा इतर परवानगीमध्ये विलंब होत असेल तर काही अडथळे कमी होण्याची शक्यता आहेत. परदेशातील नातेवाईक किंवा व्यावसायिक संपर्काकडून एखादी महत्त्वाची माहिती मिळू शकते, परंतु सर्व कागदपत्रे वेळेवर आणि अचूक ठेवा का निष्काळजीपणा टाळा. आता सर्वात महत्त्वाचा विषय पैसा. या काळात उत्पन्नाचे काही नवीन मार्ग दिसू शकतात. फ्रीलान्स काम, अतिरिक्त व्यवसाय, जुन्या गुंतवणुकीतून लाभ किंवा थांबलेली रक्कम मिळण्याची शक्यता तर काही व्यक्तींना अनुभवायला मिळू शकते. मात्र पैसा येऊ लागला म्हणून खर्चही तितक्याच वेगाने वाढू देऊ नका. अनावश्यक वस्तू खरेदी करणे, भावनेत येऊन मोठी गुंतवणूक करणे आणि दुसऱ्यांच्या सांगण्यावरून पैसे टाकणे टाळा. लक्षात ठेवा, या काळात बचत ही सर्वात मोठी कमाई असू शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठ तुमच्या कामाकडे अधिक गांभीर्याने पाहू शकतात. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. नवीन जबाबदारी, टीम लीड करण्याची संधी किंवा महत्त्वाच्या प्रकल्पात काम करण्याची संधी मिळू शकते. पण याच काळात तुमच्या प्रत्येक कृतीकडे बारकाईने पाहिले जाईल. पण वेळेचे पालन करा. प्रामाणिकपणा आणि शिस्त या 3 गोष्टी विसरू नका. ऑफिसमधील वाद, गॉसिपिंग किंवा इतरांच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप टाळा. व्यवसायात नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क होऊ शकतो. थांबलेल्या ऑर्डर्स पुन्हा सुरू होऊ शकतात. पण भागीदारीत किंवा मोठा करार करताना प्रत्येक अट नीट वाचा. घाईघाईत घेतलेला निर्णय नंतर आर्थिक नुकसान देऊ शकतो. जर व्यवसाय विस्ताराचा विचार करत असाल तर आधीच आर्थिक नियोजन करा. केवळ उत्साहाच्या भरात मोठे कर्ज घेऊ नका. मित्रांनो, अनेक वेळा आपल्याला वाटते की नसीब साथ देत नाही, पण काही वेळा विश्व आपल्याला अधिक मजबूत बनवत असते. शनी हा काळ तुमची गती कमी करेल पण दिशा योग्य देण्याचा प्रयत्न करेल. म्हणून प्रत्येक अडथळ्याकडे संकट म्हणून नाही तर शिकण्याची संधी म्हणून पहा. मित्रांनो, आता आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याचा प्रत्येकाच्या आयुष्याशी थेट संबंध असतो. कुटुंब, प्रेम, विवाह, आरोग्य, शत्रू, न्यायालयीन कामे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य. हे लक्षात ठेवा की शनीचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार वेगळा असू शकतो. त्यामुळे हा गोचर सर्वसाधारण स्वरूपाचा आहे. कुटुंबातील वातावरण कसे राहू शकते? या काळात घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. काहींना आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते तर काहींना घरातील एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. मेष राशीच्या व्यक्ती स्पष्ट बोलतात, पण या स्पष्ट वक्तेपणामुळे कधीकधी समोरच्याच्या भावना दुखावल्या जातात. शनी वक्री काळात शब्दांचा वापर खूप महत्त्वाचा ठरेल.
रागाच्या भरात बोललेले एक वाक्य नात्यात दुरावा निर्माण करू शकते. म्हणून कोणताही वाद वाढवण्याऐवजी शांतपणे संवाद साधा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला दुर्लक्षित करू नका. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य मार्ग मिळू शकते. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर हा काळ तुमच्या नात्याची खरी परीक्षा घेऊ शकतो. छोट्या गैरसमजामुळे अनावश्यक अंतर निर्माण होऊ शकते. मोबाईलवरील एखादा संदेश, उशिरा दिलेले उत्तर किंवा वेळ न देणे यावरून वाद होण्याची शक्यता आहे. अशा वेळी संशय न घेता थेट संवाद साधणे अधिक योग्य ठरेल. जर नाते खऱ्या विश्वासावर उभे असेल तर हा काळ अधिक मजबूत करू शकतो. ज्यांचे लग्न ठरण्याचे प्रयत्न सुरू आहे त्यांच्यासाठी काही चांगले प्रस्ताव येऊ शकतात. मात्र केवळ घाईपोटी निर्णय घेऊ नका. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, कुटुंब आणि विचारसरणी समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्या. आधीच विवाहित असलेल्या व्यक्तीने जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कामाच्या व्यापामुळे नात्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. या काळात काही जुने मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतात तर काही लोक स्वतःहून तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. याबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. शनी अनेकदा आपल्या आयुष्यातील खरे आणि खोटे संबंध स्पष्ट दाखवतो. म्हणून जे तुमच्यासोबत मनापासून उभे राहतात त्यांची किंमत ओळखा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या ताणामुळे झोप कमी होणे, मानसिक थकवा, डोकेदुखी किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. जुना आजार असेल तर वेळेवर औषधे घ्या. स्वतःच उपचार करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नियमित चालणे, योग, प्राणायाम आणि संतुलित आहार यामुळे शरीर आणि मन दोन्हीही मजबूत राहतील. शनी आपल्याला शिस्त शिकवतो, त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत हे नियमित दिनचर्या ठेवणे फायदेशीर ठरेल. जर तुमच्या आयुष्यात काही लोक सतत अडथळे निर्माण करत असतील तर या काळात परिस्थिती हळूहळू बदलू शकते. तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा अनेक गोष्टी स्वतःच सिद्ध करतील. पण लक्षात ठेवा, कोणाशीही सूड घेण्याचा प्रयत्न करू नका. शनीचा संदेश नेहमीच न्यायाचा असतो. तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा. योग्य वेळ आल्यावर परिणाम तुमच्या बाजूने दिसू शकतात. ज्यांचे न्यायालयीन प्रकरण सुरू आहे किंवा सरकारी कागदपत्रे अडकले आहेत त्यांनी संयम ठेवावा. काही प्रकरणामध्ये हळूहळू सकारात्मक हालचाल दिसू शकते. परंतु कोणतेही कागदपत्र न वाचता सही करू नका. कायद्याचे नियम पाळा आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढे जा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. तुम्ही जितकी सातत्याने तयारी कराल तितके चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. जुन्या चुका ओळखा. कमकुवत विषयावर जास्त लक्ष द्या. सोशल मीडियावर वेळ वाया घालवण्याऐवजी अभ्यासाचे नियोजन करा. हा काळ शॉर्टकटचा नाही तर सातत्यपूर्ण मेहनतीचा आहे. मित्रांनो, अनेक वेळा आपल्या आयुष्यात असे वाटते की सर्व काही थांबले आहे, पण निसर्गातही प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच फुलते. शनीचा हा काळ तुम्हाला घाई सोडून संयम शिकवण्याचा प्रयत्न करेल. आजची छोटी शिस्त उद्याच्या मोठ्या यशाचा पाया ठरू शकतो. मित्रांनो, आता या व्हिडिओच्या शेवटी आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की या काळात भाग्य, आध्यात्मिक प्रगती आणि भविष्याच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात. अनेक मेष राशीच्या व्यक्तींना असा प्रश्न पडलेला असेल की मी इतकी मेहनत करतो पण यश उशिरा का मिळते. याचे उत्तर शनीच्या स्वभाव दडलेले आहे. शनी कधीही घाईत फळ देत नाही. तो आपल्या व्यक्तीची मेहनत, प्रामाणिकपणा, संयम आणि जबाबदारी तपासतो आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा मिळणारे यश दीर्घकाळ टिकणारे असते. या वक्री काळातही अनेकांना अचानक एखादी चांगली संधी मिळू शकते, पण ती संधी ओळखण्यासाठी संयम आणि योग्य निर्णय क्षमता आवश्यक असेल. जमीन, घर, प्लॉट किंवा इतर मालमत्तेशी संबंधित काही प्रलंबित कामे पुढे सरकू शकतात. काहींना नवीन घर खरेदी करण्याची संधी मिळू शकते तर काहींजण घराच्या दुरुस्ती किंवा नूतनीकरणाचा विचार करू शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची तपासणी करा. केवळ दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक करू नका. जर आवश्यक असेल तर कायदेशीर किंवा आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शनी वक्री काळ अनेकांना स्वतःकडे पाहायला शिकवतो. या काळात तुमचे मन शांततेचा शोध घेऊ शकतो. ध्यान, स्मरण, प्रार्थना आणि धार्मिक ग्रंथाचे वाचन अनेकदा बाहेरच्या समस्येचे उत्तर आतल्या शांततेत मिळते. म्हणून दररोज काही मिनिटे स्वतःसाठी काढा. मोबाईल आणि तणावापासून थोडा वेळ दूर राहा. यामुळे निर्णय क्षमता अधिक चांगली होईल. या संपूर्ण काळात काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न करा. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. अनावश्यक वादात पडू नका. कोणालाही कमी लेखू नका. उधळपट्टी करू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चुकीच्या मार्गाने पटकन यश मिळवण्याचा प्रयत्न करू नका. शनी नेहमी योग्य मार्गाने चालणाऱ्यांची साथ देतो. जर तुम्हाला श्रद्धा असेल तर काही साधे उपाय करू शकता. प्रत्येक मंगळवारी किंवा शनिवारी श्री हनुमान चालीसाचे श्रद्धेने पठण करा. शक्य असल्यास सुंदरकांडाचे वाचन करा. ओम प्राम प्रीम प्रम स संचनया नमः या यंत्राचा नियमित जप करा. गरजू व्यक्तींना अन्नदान आणि वस्त्रदान करा. वृद्धांचा आदर करा आणि त्याच्या आशीर्वादाचा मान ठेवा. हे उपाय केवळ धार्मिक कृती नसून मनात सकारात्मकता, संयम वाढवण्याची माध्यमे ठरू शकते. लक्षात ठेवा, शनी अडथळे निर्माण करण्यासाठी येत नाही तर आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतो. जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले किंवा योग्य निर्णय घेतले आणि सकारात्मक विचार ठेवले तर हा काळ तुमच्या भविष्यासाठी खूप मजबूत पाया घालू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, व्हिडिओला लाईक करा. मेष राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि अशा सविस्तर राशी भविष्य व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.